नाताळच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची पावलं ही कोकणाकडे वळताना दिसतायत। गणपतीपुळे इथं दररोज जवळपास 15 ते 20 हजार भाविक नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून दर्शनासाठी येतात। त्याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणपतीपुळे मंदिर संस्थानकडून विशेष खबरदारी घेतली जाते। थेट गणपतीपुळे मंदिरातून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। नाताळची सुट्टी पडल्यामुळे कोकणामध्ये आता पर्यटकांचा ओढा वाढताना दिसतोय। रत्नागिरीतील गणपतीपुळे या मंदिरामध्ये सुद्धा आता पर्यटकांबरोबर भाविकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। नाशिक असेल, पुणे असेल, त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील भाविक हे मोठ्या प्रमाणात कोकणाला भेट देतात। त्यातल्या त्यातच गणपतीपुळे यावर श्रद्धा असलेल्या भक्तांची देखील गणपतीपुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते। आपण सध्या गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढताना दिसते आहे। पर्यटकांबरोबर भाविक हे गणपतीपुळ्यातील या ठिकाणी मंदिराला भेट देतात। आपल्यासोबत या मंदिरातील पुजारी आहेत। काय सांगाल, मंगळवारचा दिवस आहे, नाताळची पण सुट्टी पडली आहे, भाविकांची गर्दी वाढताना दिसते। हो, दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि साधारणतः ही भाविकांची गर्दी जी आहे त्याप्रमाणे साधारण 1 जानेवारीपर्यंत कंटिन्यू राहणार आहे आणि दिवसाला साधारणतः आपल्याकडे 15 ते 20 हजार भाविक दर्शन घेणार आहेत। तर नक्कीच आपण पाहिलं तर भाविकांची विशेषता आणि पर्यटकांची ही आवड असणारे कोकण ठिकाण आहे। त्यातल्या गणपतीपुळ्याला कोकणात येणारे पर्यटक हे सर्वात प्रथम या ठिकाणी भेट देतात आणि आपण जर पाहिलं तर मंगळवारच्या दिवशी पर्यटकांची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात ही गर्दी ही गणपतीपुळ्याच्या मंदिरात होताना दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी।